आष्टीच्या ढाकणे पितापुत्रांना मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याला अटक करण्यात आलेला आहे। सतीश भोसलेंसह सुरेश दसांवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आझाद मैदानावर आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। या आंदोलनादरम्यान भाऊसाहेब लटपटे नावाच्या व्यक्तीने सुरेश दसांवर थेट आरोप केले। आता वंजारी समाजाकडून भाऊसाहेब लटपटे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन सोमवारी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलं। सुरेश दसांनी जे आमच्यासाठी काम केली ते कुणीच केली नाहीत असं म्हणत लोकांनी भाऊसाहेब लटपटे नावाच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली आहे। मी इंद्रजित गर्जे आमच्या वंजारी समाजाचे जे काम आहे ते अण्णा सोडून कुणीच केलं नाही। आमच्या कापशीचा तलाव पिढीने पिढी अण्णाचं नाव राहील, तो तलाव एवढा मोठा होईल, आमचं 50% गाव सुखी होईल आणि होणारच आहे। आणि त्या अण्णांनी काम करून दिलं। इथून पाठीमागे दोंडे गेले, कोंडे गेले, सगळे गेले, कुणीच काय केलं नाही। शिरपा अण्णा कधीच जातीवाद करीत नाहीत, उलटे आमच्या समाजाला जास्त अण्णा खूप कामं देतात आणि खूप गावाचा विकास करतात। बाकी कुणी पोलीस स्टेशनला निवेदन ते मागच्या वेळेस भाऊसाहेब लटपटेंनी जो आरोप केला अण्णावर, सुरेश अण्णा धस यांच्यावर जो आरोप केला डीएनए अमुक तमुक जे काही बोलले असतील त्याच्या विरोधात आम्ही ही तक्रार द्यायला। आणि दुसरी गोष्ट राहिला सुरेश अण्णाबद्दलचा विषय, तो असं अण्णा हे सामाजिक द्वेषभाव न धरता, आता आमच्या पट्ट्यामध्ये वंजारी समाजाची गावं आहेत। गेले 1974 पासून मी राजकारणामध्ये सक्रिय होतो, पण 74 ते आता 2024 पर्यंत एकदाही त्या कामाची, त्या रोडची, तिथल्या तलावाची दुरुस्ती झालेली नाही। अण्णांनी त्याच्यावर बजेट टाकून डांबरीकरणाची आता सध्या काम चालू आहे। कोणता रस्ता? पिंपळगाव टप्पा म्हणजे पाथर्डीची सरहद्द ते पाटसरा। 74 पासून आज तागायत भीमराव धोंडे 15 वर्ष आमदार होते, नानाही होते, आजबेही होते, त्याच्या अगोदर बी आमदार होऊन गेले। 74ला त्या रोडचं कच्चं काम झालं, त्यानंतर एकदाही काम त्याच्यावर झालेलं नाही। त्या अण्णांनी काम सुरू केले, डांबरीकरण झाले आणि त्याचं श्रेय अण्णालाच आहे। म्हणून तिकडच्या परिसरातली लोक जी आहेत अण्णावर प्रेम करतात। जी ठराविक जी माणसं आहेत इथं, जी खाऊन जोगून बाजूला मोकळी झालेत, ते आरोप करतायत की त्यांना आता त्यांच्या ताटामध्ये काही मिळत नाही म्हणून ते आरोप करतायत असे वाकडे तिकडे। हे सामाजिक विरोध ते म्हणजे एकटे म्हणजे 4-2 वंजाऱ्याची जी आता जी बाईट मांडते बोलते ते म्हणजे पूर्ण वंजारी समाज नाही। तिकडच्या पट्ट्यात कालच्या विधानसभेला अण्णाला भरघोस मतांनी विजयी केलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये वंजारी समाजाने अण्णाला भरपूर मतदान केलेलं आहे। आता हा तुम्ही सगळे जे निवेदन देण्यासाठी आलात हे सगळे वंजारी समाजाचे आहेत? टोटल वंजारी समाजाची माणसं, टोटल वंजारी करणार सगळे अन्नाचे परत आणि अण्णावर प्रेम करणारे मानणारे लोक सगळे। आणि प्रत्येक गावातल्या तलावांची दुरुस्ती, आता काही साठवण तलावाची कामाचं उद्घाटन करून काम प्रत्यक्षात चालू केले। शाळा खोल्या, अंगणवाड्या, प्रत्येक विकास कामाची जी नियोजन जे आता सध्या चालू आहे आणि जे कार्यरत आहे काम, हे अण्णाच्या मार्फतच चालू आहे। एकाही पुढाऱ्यांनी केलेलं नाही अन्न सोडता, असं मला म्हणायचं। मी रेवणनाथ खाडे, त्यांचा माजी उपसरपंच। अण्णावर जे खालच्या स्तराचे आरोप केले जात आहेत, त्यांच्या पूर्ण डीएनएचा याचा विषय काढला जातोय, त्या विरोधकांना सर्वांना विनंती आहे, त्यांचं मी नाव घेत नाही कारण सगळ्याला माहिती आहे आता सध्या कोण आरोप करतंय, कोण आंदोलन करतंय। त्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीने राजकारण करा, पण इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण आपण करू नका। या ठिकाणी विनंती आहे, समाज फक्त तुम्ही एकटे म्हणजे समाज नाहीत, समाज हा सर्व धामणगाव गटातील तरी समाज सुरेश अण्णा धसा यांच्या बरोबर आहे। त्यांना एक विनंती या माध्यमातून करतो की असे खोटे आरोप आपण अण्णावर करू नयेत। जे आज जातीवर राजकारण करते, आम्ही सगळे वंजाऱ्याचे लोक आहेत, कुणीही वंजाऱ्याच्या नावाखाली राजकारण करू नये। आम्ही कट्टर अण्णाचे समर्थक आहेत। आज जे अण्णावर बोलतात ना, त्यांनी स्वतः काय कामं केले, डीएनए काय असतो हे काय, स्वतःच्या अगोदर डीएनए चेक करा, नंतर अण्णाचे डीएनए चेक करायला या।
कुणी अन्नाच्या DNA वर बोलू नये. आपल्या पातळीप्रमाणे आपल्या याच्याप्रमाणे बोललं पाहिजे. मी विठ्ठल गर्जे मोरळा. तर मला हे जे राजकारण चालू आहे अन्नाविषयी वाईट शब्दात बोलल्या जाते खालच्या थराचे, ह्याविषयी आम्ही सर्व वंजारी समाजाचे धामणगाव गटातील वंजारी समाजाच्या मार्फत निषेध व्यक्त करतो. मी NT गर्जे सुरुडी. आजचं जे निवेदन वंजारी समाजाने जे दिलेलं आहे, आष्टी आणि शिरूर या दोन्ही तालुक्यामधून जे अन्नावर खालच्या पातळीवर बोललं जातं ते यापुढे आम्ही ते सहन करून घेणार नाहीत असं मी सर्व वंजारी समाजाच्या वतीने सांगतो.